5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानात नव्या सरकारचा शपथविधी। चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार। राज्यात मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। अजित पवारांकडून स्पष्ट। तर अंदाजे 5 तारखेला शपथविधी होणार असल्याची माहिती अखेर कन्फर्म। दरेगावात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती। बहुमत मिळूनही लोक राजभवनला जाण्याऐवजी अमावास्येच्या दिवशी गावाला का जातात? उद्धव ठाकरे यांचा टोला। विधानसभेची मुदत संपल्यावर अजूनही राष्ट्रपती राजवट का लागू होत नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल। तर एवढं बहुमत मिळूनही आनंदोत्सव का नाही? महायुतीला टोला। महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेची लगबग। तर दिल्लीत जेपी नड्डा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये बैठक। कारण गुलदस्त्यात। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांचं 3ऱ्या दिवशी उपोषण मागे। उद्धव ठाकरे जयंत पाटील यांच्या भेटीनंतर सोडलं उपोषण। शरद पवार अजित पवारांनीही घेतली भेट। 3 डिसेंबरला निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला बोलवलं। काँग्रेसने केलेल्या ईव्हीएम घोटाळ्यासह निवडणूक आयोगावर व्यक्त केली होती शंका। तब्बल 22 पराभूतांकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी तगडी फीस भरून अर्ज। तर ईव्हीएमवर विश्वास दाखवत घोटाळा असेल तर राजीनामा देण्याची श्रीगोंद्याच्या विक्रमसिंह पाचपुते यांची तयारी। निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याविरोधात जनतेने उठाव करण्याची गरज। शरद पवारांचं वक्तव्य। एका मताने का होईना पण जिंकेन हा विश्वास होता। देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचं वक्तव्य। माझा कट्ट्यावर विधानसभा निवडणुकीतल्या संघर्षाचा उलगडणार पट। नेवासा तालुक्यातील सौंदाळे गावकऱ्यांचा स्तुत्य ठराव। गावात आई बहिणीवरून शिव्या देण्यास बंदी। शिव्या दिल्यास भरावा लागणार 500 रुपयांचा दंड। बेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये पावसाचा थैमान तर महाराष्ट्रात थंडीची लाट। जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात। उत्तर भारतातल्या शीतवाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी। सोलापूर जिल्ह्यामधल्या जेऊरमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअस तर धुळे परभणीत 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।